पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। विश्रामबाग येथील क्षेत्रीय कार्यालयामध्ये ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी भारतीय जनता पार्टीकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत हिंगणे खुर्द आणि संलग्न भाग सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा अर्ज दाखल करण्यात आला। यावेळेस अर्ज दाखल करताना उत्साही वातावरण होतं। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत जगताप, संदीप परदेशी, राहुल जोशी, स्वामी शिराळे, किशोर कुलकर्णी, भाऊसाहेब निकम, नाना राऊत, रवींद्र चौधरी, राहुल जगताप, अथर्व जगताप, पप्पू मारणे, तानाजी पासलकर आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळेस पाहायला मिळाली। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी प्रभाग क्रमांक 28 मधील 4ही जागांवर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। पक्षाने दिलेली ही जबाबदारी आपण संधी म्हणून स्वीकारत असून प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांची मजबूती आणि नागरिकांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल। विकासात्मक कामे वेगाने राबवून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करू, असेही ॲडव्होकेट जगताप यांनी नमूद केले। उमेदवारी अर्ज दाखल करतानाच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी निवडणुकीसाठी भाजपाची तयारी वेगात सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे। उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केला आहे प्रभाग क्रमांक 28 मधून। काय सांगाल, हा जो नवा विश्वास पक्षाने आपल्यावर ठेवला? आज प्रभाग क्रमांक 28 उमेदवारी भरली। प्रभाग क्रमांक 28 हा हिंगणे खुर्द दत्तवाडी असा नवीन प्रभाग मला माझ्या नेत्यांनी सोपवला आहे। आज माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील, केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमचे शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, त्याचबरोबर आमच्या प्रभागाच्या आमदार माननीय माधुरीताई असतील, त्याचबरोबर राजेशजी पांडे असतील, श्रीनाथजी भीमाले असतील, गणेशजी बिडकर असतील, बाबाशेठ मिसाळ असेल आणि परत पुणे शहरातील सर्व पदाधिकारी व आमदार असतील, यांच्या सर्वांच्या मदतीने मला एक नवीन जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 28 या भागामध्ये माझे साधारणतः 15 ते 16 हजार मतदार आहे, पण पूर्ण बाकीचा प्रभाग नवीन असल्यामुळे मला खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। परंतु या माझ्या अनेक वर्षाच्या कामामुळे या आमच्या प्रभागातील उमेदवार मी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप असेल, आमच्या सौ रिठेताई असतील, आमच्या मित्राच्या सौ असतील बहुलीकरताई, त्याचबरोबर आमच्या मित्राचे भगिनी असतील बहुलीकरताई, त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आज विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये मी माझा अर्ज व माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। दादा, खरं तर पक्षाची ही जबाबदारी आणि अनेक इच्छुक आपल्या या ठिकाणी होते प्रभागामध्ये, त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला, परंतु पक्षाने ही जबाबदारी आपल्याला दिली होती। काय सांगाल, जे बाकीचे आपले साथीदार आहेत किंवा पक्षाचे इच्छुक उमेदवार होते, त्यांना काय तुमचा सल्ला असेल? माझा खरं तर प्रभाग वेगळा होता, परंतु नेते मंडळींच्या आग्रह खातर मला प्रभाग क्रमांक 28 ही लढवण्याची संधी त्यांनी दिली। त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो की एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिली, की जो संपूर्ण नवीन भाग असूनही मला त्या ठिकाणचा प्रमुख म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिली आणि मी माझ्या प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक 28 मधील 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून आणणार आहे। त्याचबरोबर माझ्या जुन्या प्रभागातील
चारही उमेदवार भरघोस मताने मी निवडून आणणार आहे. असे 8 नगरसेवकांची जबाबदारी मी घेऊन सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे असतील अशी ग्वाही देतो. आमचे शहराचे अध्यक्ष माननीय धीरज घाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची शहराची वाटचाल मी करणार आहे. दादा, खरं तर जनता वसतिगृहाचा भाग असेल त्या ठिकाणचे एक वेगळे प्रश्न आहेत. त्या ठिकाणच्या ज्या काही नागरिक समस्या आहेत त्यांना आता भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही या ठिकाणी सामोरे जाणार आहात. काय आव्हान कराल तेथील मतदारांना आणि कसं आश्वस्त कराल? मी काय नवीन नगरसेवक नाहीये. मी पुणे शहराचा माजी उपमहापौर आहे. त्यामुळे मी 2007 ते 12 उपमहापौर 3.5 वर्ष राहिल्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा मला चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. त्यामुळं त्या भागातली प्रत्येक विकास कामे मला माहिती आहेत आणि ती विकास कामे मी नक्कीच करणार आहे. यंदाची निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावरती आणि कोणत्या अजेंड्यावरती लढणार? यंदाची ही निवडणूक भारतीय जनता पक्ष, आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, महाराष्ट्राचे आमचे प्रमुख नेते फडणवीस साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 9-10 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, जो 50 वर्षात झाला नाही, तोच विकास त्याच गतिमानेतून आम्ही 5 वर्षात अनेक कामे करून सातत्याने पूर्ण करणार आहोत. प्रचाराचं नियोजन कसं असतं? प्रचाराचं नियोजन हे नेहमीप्रमाणेच असतं. प्रत्येक घराघरात जायचं असतं, प्रत्येकाने परिचय द्यायचा असतो. जवळजवळ या सर्व भागामध्ये खासदारकी असेल, आमदारकी असेल, त्यामुळं मी या भागामध्ये गेले 20 ते 25 वर्ष प्रत्येक उमेदवाराच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून जातो. त्यामुळं नवीन ओळख करण्याची मला कोणतीही गरज नाही आहे. पक्ष माझा भक्कम आहे आणि मी कार्यकर्ता भक्कम आहे. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे.